परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणातली महत्त्वाची अपडेट एक समोर येते। मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला। शवविच्छेदन अहवालातून हे उघड झालेलं आहे। न्यायालयीन कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला। पोलिसांनी मारहाण केल्याचा दलित संघटनांनी आरोप केलाय। सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू प्रकरणी दलित संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे। परभणी संविधान विटंबना घटनेनंतर तोडफोड जाळपोळ घटनेत सोमनाथ सूर्यवंशी अटकेत होता। त्याच दरम्यान ही मारहाण झाली आणि त्यामध्ये मृत्यू झाला अशी माहिती सध्या समोर येते। तर रोहित पवार यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। सरकारी व्यवस्थेने खून केल्याचा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांचं म्हणणं असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं। मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा पोस्टमॉर्टम अहवाल मिळालाय। पोलिसांवर कारवाईची कुटुंबियांनी मागणी केली असंही रोहित पवार म्हणतात। रोहित पवार जेव्हा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी पोहोचलेले होते त्यावेळी आपण ही दृश्य पाहतोय। पोलिसांच्या लाठीचार्जमुळे त्या पोराचा मृत्यू झालेला आहे। आंबेडकरी चळवळीच्या व्यवस्थेमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मोठा असंतोष अध्यक्ष महाराज आपला अधिकार आहे की आपण उद्या 101 लावताय। अध्यक्ष महाराज स्थगनवरही चर्चा करतायत। आम्ही तुम्हाला 57 पण दिलाय, 97 पण दिलेले आहे। आम्ही मार्ग दिलेले आहेत अध्यक्ष महाराज, दोन्ही दिलेले आहेत। लोकांचा प्रश्न असा आहे की तुम्ही आत घेतल्यानंतर त्याला मारायचं काय कारण होतं आणि मग नंतर काल परवा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यानंतर हे सिद्ध झालं की त्याला खूप मोठ्या प्रमाणात मारलं गेलं होतं, बेदम मारलं होतं आणि मग त्याच्यातच कदाचित त्याचा तो मृत्यू झाला असेल। त्यामुळे सोमनाथला न्याय मिळावं असे इथं असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची, नागरिकांची, सर्व पक्षांची मागणी आहे, त्याच्या कुटुंबाची सुद्धा मागणी आहे। अध्यक्षांनी उद्या 101 द्वारे सविस्तर चर्चा या विषयावर ठेवलेली आहे, पण विरोधकांची मागणी होती की आज चर्चा करावी। पण आमचं म्हणणं यावर असं आहे की घाईगडबडी चर्चा करण्यापेक्षा सविस्तर चर्चा या विषयावर व्हायला पाहिजे। विषय परभणीचा असेल किंवा मसाजोगचा असेल, या दोन्ही विषयावर सरकार अतिशय गंभीर आहे। आमच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या विषयात SITची घोषणा केलेली आहे।